नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक प्रकाश सरगर जॉग्राफी ऑनलाईन क्लासेसमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण इयत्ता 12वी विषय भूगोल क्वेश्चन बँकमधील प्रश्नांची उत्तरे याचा भाग 6 बघत आहोत। ह्या 6व्या भागामध्ये आज आपण उतार्यावर आधारित प्रश्न व उत्तरे हे बघणार आहोत। याच्या अगोदरच्या 5 भागामध्ये आपण क्वेश्चन बँकमधील सर्व ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न, त्यानंतर नकाशा भरणे, त्याचबरोबर आलेख व नकाशा यावर आधारित असणारे प्रश्न यांची उत्तरे बघितलेली आहेत। ते जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघितलेले असतीलच, कारण बोर्डाच्या परीक्षे दृष्टिकोनातून ते व्हिडिओ खूप महत्त्वाचे आहेत। जर बघितलेले नसतील तर तुम्ही हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, तुम्हाला त्यावरती ते व्हिडिओ बघायला मिळतील। तर आज आपण उतारावर आधारित जे प्रश्न व उत्तरे आहेत ते बघणार आहोत। आपल्या क्वेश्चन बँकमध्ये एकूण 8 उतारे दिलेले आहेत। त्या 8ही उतार्यावर खाली जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरे आपल्याला बघायची आहेत। त्यामधील पहिला जो उतारा आहे तो उतारा आपल्याला समोर दिसत आहे। हा प्रश्न क्रमांक 6 मध्ये उतारा विचारला जातो आणि वर प्रश्न दिला जातो, पुढील उतार्याचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे द्या। आणि त्यासाठी गुण हे 4 गुण असतात। म्हणजे अशा पद्धतीने एक उतारा असेल, त्याखाली 4 प्रश्न असतील, ते 4चे 4 प्रश्न हे आपल्याला सोडवावे लागतात। एका प्रश्नासाठी आपल्याला 1 मार्क्स असतो, असे एकूण 4 मार्क्स उतार्यासाठी ठेवलेले आहेत। आता हा जो प्रश्न आहे तो प्रश्न खूप सोपा आहे। आता हा जो प्रश्न क्रमांक 1 आहे हा पहिला उतारा आहे। आता तुम्हाला हा जो उतारा आहे तो उतारा प्रत्येक वेळेस हा वाचला जाणार नाही, कारण एकूण 8 उतारे वाचून त्याखालचे प्रश्न द्यायचे म्हटल्यानंतर आपला खूप वेळ जाणार आहे। तर फक्त उतारा तुम्हाला त्या ठिकाणी दिला जाईल, त्यानंतर इथं प्रश्न वाचले जातील आणि त्यानंतर पुढे तुम्हाला ह्या प्रश्नांची उत्तरे सांगितली जातील। हे जे उतारे आहेत हे उतारे तुम्ही क्वेश्चन बँकची जी PDF आहे त्या ठिकाणी वाचायचे आहेत। तर पहिल्या उतार्यावर आधारित जे प्रश्न आहेत त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, दिलेल्या उतार्यात कोणकोणत्या मानवी वस्तीचा उल्लेख केलेला आहे। क्रमांक 2चा प्रश्न आहे, शहरी आणि ग्रामीण भागांचे वर्गीकरण कशाच्या आधारे केले आहे। क्रमांक 3चा प्रश्न आहे, ग्रामीण वस्तीत कोणती कार्ये केली जातात। क्रमांक 4चा प्रश्न आहे, निम्न क्रमसेवा आणि उच्च क्रमसेवा वस्तीतील फरक सांगा। आता आपण याची उत्तरे बघूया। पहिला जो प्रश्न होता तो होता, दिलेल्या उतार्यात कोणकोणत्या मानवी वस्तीचा उल्लेख केलेला आहे। याचं उत्तर आहे, दिलेल्या उतार्यात पाडे, खेडी, छोटी शहरे, सर्वदूर ठिकाणे, नगरे आणि नगरांचे समूह या वस्तींचा उल्लेख केला आहे। प्रश्न क्रमांक 2 आहे, शहरी आणि ग्रामीण भागांचे वर्गीकरण कशाच्या आधारे केले आहे। याचं उत्तर आहे, शहरी आणि ग्रामीण भागांचे वर्गीकरण लोकसंख्येच्या आधारे केले आहे। प्रश्न क्रमांक 3 आहे, ग्रामीण वस्तीत कोणती कार्ये केली जातात। याचं उत्तर आहे, ग्रामीण वस्तीत शेती, मासेमारी, खाणकाम इत्यादी कार्ये केली जातात। यानंतर प्रश्न क्रमांक 4 आहे, निम्न क्रमसेवा आणि उच्च क्रमसेवा वस्तीतील फरक सांगा। याचं उत्तर आहे, निम्न क्रमसेवा असणाऱ्या वस्तीला एकल कार्यशील सेटलमेंट म्हणतात, तर याच्या उलट उच्च क्रमसेवा असणाऱ्या वस्तीला बहुविध कार्यशील सेटलमेंट म्हणतात। अशा पद्धतीने आपण ह्या उतार्यावर आधारित 4 प्रश्न आणि त्यांची उत्तरे बघितलेली आहेत। यानंतर आपण उतारा क्रमांक 2 बघूया। हा उतारा क्रमांक 2 आहे, कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासासाठी काळजीपूर्वक नियोजन आणि अंमलबजावणी करणे आवश्यक आहे, याची सुरुवात आहे। यानंतर पुढं हा राहिलेला भाग या ठिकाणी दिलेला आहे आणि यावर आधारित आपल्याला एकूण 5 प्रश्न दिलेले आहेत, परंतु बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला 4च प्रश्न दिले जातात। आता ही जी क्वेश्चन बँक आहे ही क्वेश्चन बँक तुमच्या सरावासाठी आहे, त्यामुळे या उतार्यावर आधारित कमी जास्त प्रश्न दिले जाऊ शकतात। आता यामधला पहिला प्रश्न बघा, पर्यटन क्षेत्राला नियोजनाची आवश्यकता का वाटते। प्रश्न दुसरा आहे, नियोजनात समुदायांचे महत्त्व काय आहे। क्रमांक 3चा प्रश्न, नियोजनाचे कोणतेही 2 फायदे सांगा। क्रमांक 4 आहे, यजमान समुदायाच्या अर्थव्यवस्थेवर कोणत्या घटकांचा परिणाम होतो। क्रमांक 5 आहे,
नियोजन हे दीर्घकालीन कार्य का असते? आता आपण प्रश्न आणि उत्तरे बघूया. पहिला प्रश्न होता, पर्यटन क्षेत्राला नियोजनाची आवश्यकता का वाटते? याचं उत्तर आहे, विविध उद्योगांना पर्यटन क्षेत्रात एकत्रित आणून पर्यटकांच्या विविध गरजा भागवणे आवश्यक असते. ही प्रक्रिया खूप जटिल असते आणि त्यासाठीच ही जटिल प्रक्रिया सोपी करून विविध उद्योगांना एकत्र आणून पर्यटन व्यवसाय आकर्षक करण्यासाठी नियोजनाची आवश्यकता असते. आता या ठिकाणी थोडंसं मोठं उत्तर आहे. काही वेळेस प्रश्नांची उत्तर ही मोठी असू शकतात. ह्या प्रश्नासाठी तुम्हाला 1 जरी मार्क्स असला तर ज्यावेळेस उत्तर मोठं असतं त्यावेळेस तुम्हाला हे उत्तर पूर्ण लिहावं लागेल. प्रश्न क्रमांक 2 आहे, नियोजनात समुदायांचे महत्त्व काय आहे? याचं उत्तर, पर्यटन व्यवसायामुळे ज्या पर्यटन स्थळांचा, त्यांना आपण गंतव्य स्थान म्हणतो, विकास होणार आहे तेथील समुदायांना म्हणजेच लोकांना सहभागी करून घेणे आवश्यक असते. कारण पर्यटनामुळे पर्यावरण, समाज, संस्कृती आणि आर्थिक विकास ह्या 4ही घटकावर सकारात्मक चांगले व ऋणात्मक वाईट परिणाम होत असतात. नकारात्मक परिणाम कमी करून सकारात्मक परिणामात वाढ करून पर्यटन व्यवसाय विकसित करण्यासाठी नियोजनामध्ये स्थानिक समुदायाला सामील करून घेणे आवश्यक आहे. हा झाला प्रश्न क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे, नियोजनाचे कोणतेही 2 फायदे सांगा. याचं उत्तर, योग्य नियोजन केल्यानंतर विविध फायदे होतात. त्यामध्ये मर्यादित स्रोतांचा वापर करता येतो, उत्पादन, उत्पन्न, रोजगार इत्यादीमध्ये वाढ होते. प्रश्न क्रमांक 4 आहे, यजमान समुदायाच्या अर्थव्यवस्थेवर कोणत्या घटकांचा परिणाम होतो? याचं उत्तर आहे, यजमान समुदायाच्या अर्थव्यवस्थेवर पर्यटनाचा शब्द इथं विविध परिणाम होतात. त्यामध्ये साधनसंपत्तीचा जास्त वापर होतो व त्यावर ताण येतो, पर्यावरणीय समस्या निर्माण होतात, संस्कृतीची देवाणघेवाण होते, रोजगाराची संधी प्राप्त होतात, आर्थिक उत्पादनात वाढ होते इत्यादी परिणाम होतात. मग यातले काही परिणाम हे सकारात्मक आहेत आणि काही परिणाम नकारात्मक आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 5 आहे, नियोजन हे दीर्घकालीन कार्य का असते? याचं उत्तर बघा, स्थानिक समुदायांना तयार करणे, उत्पादन, उत्पन्न, रोजगार यामध्ये वाढ करणे, पर्यटनाचे सकारात्मक परिणाम वाढवणे व नकारात्मक परिणाम कमी करणे, या सर्व प्रक्रियांना जास्त कालावधी लागतो व या जटिल प्रक्रिया आहेत. त्यामुळे नियोजन हे दीर्घकालीन कार्य असते. हा झाला क्रमांक 2चा उतारा. आता क्रमांक 3चा उतारा तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. याची सुरुवात कशी आहे बघा, आज जगातील बहुतेक देशांचा मानवी निर्देशांक काढला जातो. अशा प्रकारे ह्या उत्तराची सुरुवात आहे. याचा उर्वरित भाग हा पुढे आहे. हा उर्वरित भाग आहे आणि खाली यावर आधारित एकूण 4 प्रश्न आहेत. त्यामधला पहिला प्रश्न बघा, मानवी विकासाची कामगिरी आणि देशाची वाढ या निर्देशकद्वारे मोजताना कोणत्या 3 मूलभूत घटकांचा विचार केला जातो? प्रश्न दुसरा आहे, अपेक्षित आयुर्मान जास्त असणाऱ्या देशांना गुणानुक्रम अंकात कोणता क्रमांक दिला जातो? क्रमांक 3 आहे, मानवी विकास निर्देशांकात देशाची ज्ञानपातळी मोजली असताना किंवा मोजताना कोणते स्टॉल प्रमाण विचारात घेतले जाते? इथं स्टॉल हा शब्द नाही बरं का, इथं स्थूल हा शब्द आहे, हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 4 आहे, कमी राहणीमानाच्या देशांना कोणता क्रमांक मिळतो? आता आपण 4 प्रश्न बघितले, त्याची उत्तरे बघूया. पहिला प्रश्न होता, मानवी विकासाची कामगिरी आणि देशाची वाढ या निर्देशकाद्वारे मोजताना कोणत्या 3 मूलभूत घटकांचा विचार केला जातो? याचं उत्तर आहे, मानवी विकासाची कामगिरी आणि देशाची वाढ या निर्देशांकाद्वारे मोजताना 3 मूलभूत घटकांचा, यामध्ये आरोग्य,
शिक्षण व राहणीमानाचा दर्जा यांचा विचार केला जातो. प्रश्न क्रमांक 2 आहे, अपेक्षित आयुर्मान जास्त असणाऱ्या देशांना गुणानुक्रम अंकात कोणता क्रमांक दिला जातो? याचं उत्तर आहे, अपेक्षित आयुर्मान जास्त असणाऱ्या देशांना गुणानुक्रम अंकात वरचा क्रमांक दिला जातो. प्रश्न क्रमांक 3 आहे, मानवी विकास निर्देशांकात देशाची ज्ञानपातळी मोजताना कोणते स्थूल प्रमाण विचारात घेतले जाते? याचं उत्तर आहे, मानवी विकास निर्देशांकात देशाची ज्ञानपातळी मोजताना प्रौढ साक्षरता प्राथमिकपासून विद्यापीठ स्तरापर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नोंदणीचे स्थूल प्रमाण विचारात घेतले जाते. शेवटची ओळ काय आहे बघा, ही विद्यापीठ स्तरापर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नोंदणीचे स्थूल प्रमाण विचारात घेतले जाते. यानंतर प्रश्न क्रमांक 4 आहे, कमी राहणीमानाच्या देशांना कोणता क्रमांक मिळतो? याचं उत्तर आहे, कमी राहणीमानाच्या देशांना खालचा क्रमांक मिळतो. यानंतर आपण पुढचा उतारा बघूया. उतारा क्रमांक 4. याची सुरुवात कशी आहे? जगातील विकसनशील देशात पायाभूत सुविधांचा विकास अतिशय कमी झालेला आहे, अशा पण सुरुवात आहे. आणि त्याच्या खाली एकूण 3च प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत बघा. प्रश्न क्रमांक 1 आहे, जगातील विकसनशील देशात कोणत्या सुविधांचा विकास अतिशय कमी झालेला आहे? क्रमांक 2चा प्रश्न आहे, विकसनशील देशातील अर्थव्यवस्था कोणत्या व्यवसायावर अवलंबून आहे? आणि क्रमांक 3चा प्रश्न आहे, विकसनशील देश कोणत्या वस्तू खरेदीत विकसित देशाबरोबर स्पर्धा करू शकत नाहीत? आता याच्या आपण या 3 प्रश्नांची उत्तरे बघूया. या ठिकाणी एक प्रश्न कमी दिलेला आहे, कारण तुम्हाला हा जो उतारा आहे तो सरावासाठी आहे. प्रश्न क्रमांक 1 होता, जगातील विकसनशील देशात कोणत्या सुविधांचा विकास अतिशय कमी झाला आहे? याचं उत्तर आहे, जगातील विकसनशील देशात पायाभूत सुविधांचा विकास अतिशय कमी झाला आहे. प्रश्न क्रमांक 2 बघा, विकसनशील देशातील अर्थव्यवस्था कोणत्या व्यवसायावर अवलंबून आहे? याचं उत्तर आहे, विकसनशील देशातील अर्थव्यवस्था शेती व्यवसायावर अवलंबून आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, विकसनशील देश कोणत्या वस्तू खरेदीत विकसित देशाबरोबर स्पर्धा करू शकत नाहीत? याचं उत्तर आहे, विकसनशील देश तांबे, जस्त, कथील, खनिज, इंधनासाठी लागणारे तेल या वस्तू खरेदीत विकसित देशाबरोबर स्पर्धा करू शकत नाहीत. अशा पद्धतीने 3 प्रश्न होते, त्यांची उत्तरे बघितली आहेत. यानंतर पुढचा उतारा क्रमांक 5 आहे. याची सुरुवात कशी आहे बघा, व्यक्ती किंवा वस्तू यांचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थानांतरण करणे म्हणजे वाहतूक होय. हा उतारा आहे. त्याच्या पुढं हा राहिलेला उर्वरित भाग आहे आणि खाली एकूण हे 4 प्रश्न हे तुम्हाला इथे दिसत आहेत. पहिला प्रश्न आहे, वाहतूक म्हणजे काय? दुसरा प्रश्न आहे, कोणत्या क्रमाने वाहतूक विकसित होत गेली? क्रमांक 3 आहे, वाहतुकीचा उपयोग कशासाठी केला जातो? क्रमांक 4 आहे, कोणत्या प्रदेशात दळणवळणासाठी प्राण्यांचा उपयोग केला जातो? आता हे 4 प्रश्न आहेत. त्या 4ही प्रश्नांची आपण उत्तरे बघूया. प्रश्न क्रमांक 1 होता, वाहतूक म्हणजे काय? याचं उत्तर आहे, व्यक्ती किंवा वस्तू यांचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थानांतरण करणे म्हणजे वाहतूक होय. प्रश्न क्रमांक 2 आहे, कोणत्या क्रमाने वाहतूक विकसित होत गेली? याचं उत्तर आहे, अगदी प्रारंभीच्या काळातील ओझेवाहक मानव ते प्राणी आणि नंतर हातगाडी ते आधुनिक वाहने अशा क्रमाने वाहतूक विकसित होत गेली. क्रमांक 3चा प्रश्न आहे, वाहतुकीचा उपयोग कशासाठी केला जातो? याचं उत्तर आहे, कच्चा माल
कारखान्यापर्यंत व पक्का माल ग्राहकापर्यंत पोहोचवणे तसेच प्रवाशांची ने-आण करण्यासाठी वाहतुकीचा उपयोग केला जातो. क्रमांक 4चा प्रश्न आहे, कोणत्या प्रदेशात दळणवळणासाठी प्राण्यांचा उपयोग केला जातो? याचं उत्तर आहे ग्रामीण क्षेत्र, पर्वतीय क्षेत्र, वाळवंटी किंवा बर्फाच्छादित प्रदेशात प्राण्यांचा दळणवळणासाठी उपयोग केला जातो. यानंतर उतारा क्रमांक 6 हा दिलेला आहे. याची सुरुवात 18व्या शतकापासून लोह व पोलाद निर्मिती सुरू झाली अशा पद्धतीने याची सुरुवात आहे. या ठिकाणी तुम्हाला हा उतारा दिसतो. याचा राहिलेला भाग हा अशा पद्धतीने आहे आणि खाली एकूण 4 प्रश्न आहेत. त्यामधला पहिला प्रश्न आहे, लोह पोलाद निर्मितीमध्ये कोणते देश अग्रेसर आहेत? क्रमांक 2चा प्रश्न आहे, कोणते उद्योग आर्थिकदृष्ट्या विकसित भागात मुख्यतः उभारले जातात? क्रमांक 3चा प्रश्न आहे, अभियांत्रिकी उद्योगात कोणत्या वस्तूंच्या निर्मितीसाठी लागणारी यंत्रे समाविष्ट होतात? क्रमांक 4चा प्रश्न आहे, अभियांत्रिकी उद्योगाच्या स्थानिकीकरणात कोणते घटक महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात? आता आपण या 4 प्रश्नांची उत्तरे बघूया. प्रश्न क्रमांक 1 आहे, लोह पोलाद निर्मितीमध्ये अग्रेसर देश कोणते आहेत? याचं उत्तर आहे लोह पोलाद निर्मितीमध्ये संयुक्त संस्थाने रशिया, जपान, जर्मनी, ग्रेट ब्रिटन, फ्रान्स, इटली, कॅनडा, झेक रिपब्लिक, स्लोव्हाकिया, बेल्जियम, ब्राझील, चीन, तैवान हे देश अग्रेसर आहेत. क्रमांक 2चा प्रश्न आहे, कोणते उद्योग आर्थिकदृष्ट्या विकसित भागात उभारले जातात, मुख्यतः उभारले जातात? याचं उत्तर रेल्वे, विमान, जहाजबांधणी, घड्याळे, सायकलसारख्या लहान वस्तूंच्या निर्मितीसाठी आवश्यक यंत्रनिर्मिती उद्योग हे प्रामुख्याने लोह पोलाद उद्योगावर अवलंबून असतात. असे उद्योग मुख्यतः आर्थिकदृष्ट्या विकसित भागात उभारले जातात. यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे, अभियांत्रिकी उद्योगात कोणत्या वस्तूंच्या निर्मितीसाठी लागणारी यंत्रे समाविष्ट होतात? याचं उत्तर बघा, रेल्वे, विमान, जहाजबांधणी, घड्याळे, सायकलसारख्या लहान वस्तूंच्या निर्मितीसाठी आवश्यक यंत्रे अभियांत्रिकी उद्योगात समाविष्ट होतात. प्रश्न क्रमांक 4 आहे, अभियांत्रिकी उद्योगाच्या स्थानिकीकरणात कोणते घटक महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात? याचं उत्तर कुशल मजुरांची उपलब्धता, मूलभूत लोह पोलाद, कच्चा माल, आधुनिक व तंत्रज्ञान स्वीकृती करणारा प्रदेश आणि इतर घटक अभियांत्रिकी उद्योगाच्या स्थानिकीकरणात महत्त्वाची भूमिका बजावतात. यानंतर उतारा क्रमांक 7 या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. याची सुरुवात बघा, पेट्रोलियम हा शब्द मूळ लॅटिन भाषेतील पेट्रा आणि ओलियम या शब्दापासून तयार झालेला आहे अशी याची सुरुवात आहे. याच्या खाली बघा एकूण 4 प्रश्न दिलेले आहेत. पहिला प्रश्न आहे, पेट्रोलियम हा शब्द कसा तयार झाला आहे? क्रमांक 2चा प्रश्न आहे, पेट्रोलियमचे स्रोत असलेल्या खडकाची निर्मिती कशी होते? क्रमांक 3 आहे, कोणत्या खडकामध्ये तेल असण्याची संभावना जास्त असते? क्रमांक 4चा प्रश्न आहे, सद्यस्थितीत वापरात असणाऱ्या इंधनामध्ये कोणत्या खनिजांचा समावेश होतो? आता आपण या 4 प्रश्नांची उत्तरे बघूया. प्रश्न क्रमांक 1 होता, पेट्रोलियम हा शब्द कसा तयार झाला आहे? याचं उत्तर, पेट्रोलियम हा शब्द मूळ लॅटिन भाषेतल्या पेट्रा आणि ओलियम या शब्दापासून तयार झाला आहे. पेट्रा म्हणजे खडक आणि ओलियम म्हणजे तेल होय. प्रश्न क्रमांक 2 आहे, पेट्रोलियमचे स्रोत असलेल्या खडकाची निर्मिती कशी होते? याचं उत्तर बघा, याचं उत्तर थोडंसं मोठं आहे कारण प्रक्रिया विचारलेली आहे. समुद्रातील वनस्पती व प्राण्यांचे अवशेष समुद्राच्या तळाशी जाऊन साठतात व त्यावर गाळाचे संचयन होऊन ते गाळाच्या थराखाली गाडले जातात. गाळाच्या भारामुळे
व त्यापासून निर्माण होणाऱ्या उष्णतेमुळे गाळाखाली साचलेल्या जैविक पदार्थांचे रूपांतर सूक्ष्म तेलाच्या थेंबात होते। जेव्हा जैविक पदार्थांचे तापमान 120 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते तेव्हा जैविक पदार्थांच्या तेलकणामध्ये रूपांतर होते। हे तेलकण खडकातील सूक्ष्म छिद्रामध्ये शिरतात व अशा प्रकारे पेट्रोलियमचे स्रोत असलेल्या खडकाची निर्मिती होते। आता ज्यावेळेस तुम्हाला अशा पद्धतीने मोठं उत्तर असेल त्यालासुद्धा एकच मार्क्स असतो, पण ज्यावेळेस अशी प्रश्न येतील त्याचं उत्तर हे पूर्ण लिहिणं गरजेचं आहे। कारण या ठिकाणी प्रश्न कसा होता, पेट्रोलियमचे स्रोत असलेल्या खडकाची निर्मिती कशी होते म्हटल्यानंतर या ठिकाणी आपल्याला प्रक्रिया पूर्ण लिहावी लागेल। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 बघूया। कोणत्या खडकात तेल असण्याची संभावना जास्त असते? आता याचं जे उत्तर आहे ते छोटंसंच आहे। जास्त सच्छिद्रता हा शब्द महत्त्वाचा आहे। जास्त सच्छिद्रता असलेल्या वालुकाष्मासारख्या खडकामध्ये तेल असण्याची संभावना जास्त असते। प्रश्न क्रमांक 4 आहे। सद्यस्थितीत वापरात असणाऱ्या इंधनामध्ये कोणत्या खनिजांचा समावेश होतो? याचं उत्तर आहे सद्यस्थितीत वापरात असणाऱ्या इंधनामध्ये कोळसा, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू व अणू या खनिजांचा समावेश होतो। आता यानंतर शेवटचा उत्तर क्रमांक 8 आहे। त्याची सुरुवात बघा। कोळसा हा रंगाने काळा आणि राखाडी खडक आहे, अशा पद्धतीने उत्तर दिलेला आहे दगडी कोळशावर आधारित आणि त्याची संपूर्ण माहिती आहे आणि खाली 4 प्रश्न आहेत। पहिला प्रश्न आहे कोळशाची निर्मिती कशा प्रकारे होते? क्रमांक 2चा प्रश्न कोळशाची निर्मिती ही कोणत्या युगात झालेली आहे? क्रमांक 3चा प्रश्न आहे कोळशाचे प्रकार कोणत्या घटकावर पडतात ते स्पष्ट करा। क्रमांक 4चा प्रश्न आहे कोळशाचा उपयोग कशासाठी केला जातो? आता या 4 प्रश्नांची उत्तरे बघूया। प्रश्न क्रमांक 1 होता कोळशाची निर्मिती कशा प्रकारे होते? आता हा जो प्रश्न आहे त्याचं सुद्धा उत्तर हे मोठं आहे, कारण कशा प्रकारे होते म्हणजे प्रक्रिया विचारलेली आहे। आता याचं उत्तर बघा। कोळशाची निर्मिती ही लाखो वर्षापूर्वी वनस्पतींचे अवशेष भूगर्भात दबले गेल्यामुळे झालेली आहे। कार्बोनिफेरस युगात उष्ण व दमट हवामान असणाऱ्या पाणथळ प्रदेशात मृत वनस्पतींचे बुंधे, फांद्या यांचे संचयन झाले व त्यावर गाळ व चिखल यांच्या वजनामुळे वनस्पती पूर्णपणे न कुजता भूकवचातील हालचाली, ज्वालामुखीच्या उष्णतेमुळे रासायनिक व भौतिक बदल होऊन कोळशाची निर्मिती होते किंवा झालेली आहे। प्रश्न क्रमांक 2 आहे कोळशाची निर्मिती ही कोणत्या युगात झालेली आहे? याचं उत्तर बघा। कोळशाची निर्मिती ही कार्बोनिफेरस युगामध्ये झालेली आहे। प्रश्न क्रमांक 3 आहे कोळशाचे प्रकार कोणत्या घटकावरून पडतात ते स्पष्ट करा। याचं उत्तर आहे कोळशाचे प्रकार कोळशातील घटक व कार्बनचे प्रमाण यावर आधारित पडतात। प्रश्न क्रमांक 4 आहे कोळशाचा उपयोग कशासाठी केला जातो? याचं उत्तर बी थोडंसं मोठं आहे। सर्व कोळशांचे उपयोग दिलेले आहेत तुम्हाला या ठिकाणी। औष्णिक वीज निर्मिती, जहाज व वाफेच्या इंजिनमध्ये, पोलाद निर्मिती उद्योग, सिमेंट उद्योग, जैविक रसायने, अन्नपदार्थ शिजवणे, घर उबदार ठेवणे, घरगुती इंधन, डांबर, फिनेल, बेन्झॉल, प्लास्टिक, डाईज, जंतुनाशके, खते इत्यादींची निर्मिती अशा विविध कारणासाठी कोळशाचा उपयोग केला जातो। अशा पद्धतीने आज आपण उतार्यावर आधारित जे प्रश्न आहेत जे तुम्हाला बोर्डासाठी 4 गुणाला विचारले जातात आणि ऑब्जेक्टिव्ह सारखाच हा प्रश्न आहे त्याची उत्तरे बघितली आहेत। यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एखादा महत्त्वाचा भाग घेऊया आणि एक व्हिडिओ तयार करू। पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।